विटॅमिन सी घ्यावं म्हणलं, नाही सॉरी सॉरी विटॅमिन डी घ्यावं म्हणलं. यही नहीं अभी और सुनिए. तर गुड मॉर्निंग भावांनो, शुभ सकाळ. आत्ता वाजलेत 9 आणि आत्ता आपली झाली सुरुवात. रूममधलं सगळं आवरून झालंय. आम्ही आलो होतो 8 वाजता, पण रूममधलं आवरणं वगैरे ह्याच्यात टाईम गेला आहे. म्हणलं चला आता ब्लॉग चालू करू आपलं. दिवसाच्या घडामोडी तुम्हाला सांगाव, कशी जिंदगी झाट आहे, काय काय नाही, नाही का. दादू इकडे आहे बरं. काय दुखू लागलं तुझं? हा, पोट कस काय? दवाखान्यात नेलं होतं. काय दिलं? इंजेक्शन दिलं का? हा. काय खाल्ला होतास? काय खाल्ला होतास पोट दुखायला? बोर. अरे ह्या टायमाला बोरं खातेत. ह्या टायमाला बोरं खातेत. बोरामुळे दुखू लागलं पोट. हा, जेवलास का नाही? जेवलो. हा, काय खाल्लास? भात. ह्यांना म्हण इकडे ह्यांना म्हणावं लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. हा, मोठ्यानं बोल. कस काय येत नाही? इकडे बोल. सबस्क्राईब करा म्हणून. सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि शेअर करा. भेटूया नंतर म्हणून. हा, बाय कर. लहान लेकराची मजाच वेगळी आहे. त्याचं पोट दुखत होतं, सकाळी उलट्या करून घेतल्यात त्यांनी. म्हणते बोरं खाल्ले म्हणून दुखत होतं पोट. चला जाऊ आपण रूम मध्ये. जरा म्हणलं पहाटचं ऊन घ्यावं, कसं जरा विटॅमिन सी घ्यावं म्हणलं, नाही सॉरी विटॅमिन डी घ्यावं म्हणलं. चला तर जाऊ आपण आणि रूम मध्ये बघू काय काही नाही. लगीत बली फुल गुलाब दा दिल ते आगे. कसे झाड आपले? हे मोगरा, हे शोचे आणि कोरफड, ॲलोवेरा. अच्छा, हमको सिखा रिया है. ॲलोवेरा. आपली जलपरी. कशी आहे? आपल्या नशिबात फक्त जलपरीच आहे. जेवण करू असं वाटतं मला, भूक लागली जरा. चपात्या तिथं केल्यात मी, भाजी पण केली, तर करू आपण जेवण. तर आपला आजचा मेनू दाखवतो तुम्हाला काय नेमकं. हे बघा, आलूची भाजी, खिचडी, पोळी. सध्या डॉनचं पगारी नाही झालं ना, म्हणून वाघा शांत आहेत. घरचं खावं लागतं. वाघांच्या पगारी झाल्यात, वाघा माजणार परत, मग हॉटेल शिवाय नाही खाणार. नहीं अभी और सुनिए. तुम्हाला पण माहित आहे भाई, वाघाचं जेवण झालेलं आहे अशा प्रकारे. 1 मिनिट हॉटस्पॉट सोड. काय मुळे सोडते 1 मिनिट. काय संबंध आला हॉटस्पॉट सोडायचा माया? तरीका है भीक मांगने का. बॅलन्स मार कधी म्हणलं? आता म्हणले तुला आता. आणि ह्याच्या आधी म्हणला नाहीस? तुझ्या अकाउंटला आता पैसे आहेत म्हणून म्हणले. अरे ह्याच्या आधी म्हणला नाहीस का? तर तेही पैसे बोलल्या माहित आहेत. अरे ह्याच्या आधी म्हणला नाहीस का ते सांग. नाही म्हणलं. हा, जाऊ दिमाग खाऊ नाही. अरे तुला बंद करायला बापू, तुला बंद व्हायले का? आईचा मसला ते. दमान जरा लेकरू भेल किती तिकडे चल. पाच डावला दमान म्हणायचं लेकरू भिले गेले तर. बापरे, माझ्याजवळ काय नाही रे आपण. भाल्याचा रिचार्ज संपलाय. भाल्याला जे रिचार्ज टाकन ते भाल्याचा बाप. भाल्या फालतू मला ते मोबाईल बंद कर रे. Ha
क्या बे क्या क्या बे क्या इथं तिथं आहे हात सोड. काय सांगायलो इथं तिथं आहे हा त्या बाप मला सल्यूट मारून जाते समोरून जाताना. हा त्या बापाला जिप्या. ताकद काय हा ये क्या बक रहे हो मादरचोद? हा विचारायचे. हो विचार हे माय झालं मग हॉटस्पॉट सोडून आलं बाप म्हण ना मला हॉटस्पॉट नाही तुला तिथे टाकतो नहीं, अभी और सुनिए. हा काय हे त्या टाकून हॉटस्पॉट सोड मोबाईल मध्ये बॅलन्स संपाय मी तुला काय रिचार्ज हा काय लाव बरं मला फोन तुझ्या फोन अंडू पांडूचे नंबर ठेवत नसतो. हा तुझ्या बापाला लाव जाऊ दे हा कैला दिमाग खायला सकाळी सकाळी. सकाळ नाही तुझ्या बापाला म्हणलं का सकाळ आहे दुपार आहे माझ्यासाठी सकाळ आहे. बैगन काय झालं ते इकडं लवकर दे. तर भावांनो आताच भाऊला आपले सांगितले की अशाच असं तुझं पाखरू उडून गेले. पाखरू ते दुसरं कोणाला तरी बोलायले. भाऊला झोपीत उठले. भाऊ आता बाहेर कुठे जायला काय माहिती नाही कडे. तू बस भाऊ कुठे जायची बिटी बाहेर जायलाच काय. बघूत आता भाऊ कुठे नेते काय नाही. झोपीतले उठून जायले. भावाचं तोच माता आपल्या बघण्यासारखं झालंय बरं का. बघण्यासारखं झालंय. कुठे जायला काय माहिती. नीट झोपलं होतं भाऊ कुठं व्हॉइस ऑफ जायलाच काय. आम्हाला की त्या ड्युटीच्या नादात आम्हाला वाढत गेली. आपण काही पोरीसाठी हे करायला झोपीत कुठून आणलास अजून पोलीसाठी एवढं याव का म्हणाला. अजून काय पाहिजे तुला. हा इतकी इज्जत घालून आले आपण भाऊने आणले रोजच्या जागी. ते बी काय नाही कॅम्प घेऊन. बघा इकडे तोंड काय झालं भाऊ? आज काय बोलणार नाही मी म्हणलं भावांना आता जस्ट कन्फर्म झालेला आहे की पाखरू उडून गेलेला आहे म्हणून. तर ह्याच गोष्टीवर भाऊला मी सकाळपासून चिडवते भाऊ पाखरू गेलो म्हणून. पण आता कन्फर्म सकाळपासून 99% होता आता 100% झालेला आहे कन्फर्म. तर ह्याच गोष्टीवर भाऊनं 99% पासून इकडे आणून बसवलेला आहे आपल्याला. तर मग आता भाऊ बघू शकता आपण कसा बसलेला आहे. भाऊनं मस्त आणून बसवलेला आहे तिकडे सकाळपासून. भाऊची फ्युचर वाईफ काय फ्युचर वाईफ. भाऊ फ्युचर वाईफ कुठे गेली. गेली आता दुसरी कोणती आहे फ्युचर वाईफ. आता तू हट तारी बहन की. आता पुरीचा नाद नाही करायचा भाऊ पुरीचा नाद करू नका फ्युचर वाईफ कोण भाऊ आता तू तुझ्यासोबतच खुश आहे मी आता हा बस तेही सुद्धा बाकी नाही तर काय तुझ्याशिवाय सुखच भेट नाही मला तू आहे तर सगळा आहेस. पोरीवर भाऊ भरोसा कधीच ठेवायचा नाही. भाऊ काय बोलणार या गोष्टी. नाही नाही हा भोसड्यावानी तोंड झाले का नाही भाऊचं. आपण काय चित्ते आहेत काय पुरीसाठी रड एकदा रड जाऊ दे. मी काय फालतू आहे का माय घाल्या पुरीसाठी हे करायला रड एकदा रड इथली पोरगी काय पोरगी एकदा रड. व्हिडिओ पण केल्यास रडतोस का. मजाकचा पार्ट आहे काही सिरियस घेऊ नका रड गप्र एकदा रड. भाऊ व्हिडिओ बंद केल्यास मी भाऊ रडणार आहे 100%. या गोष्टीवर व्हिडिओ बंद करतो मी. व्हिडिओ जर चालू ठेवला तर भाऊ आल्या चल किती वाजलेत माहिती आहे का 3 वाजलेत. आपल्या ऍक्टोची चाबी 4 घंटे बसले असेल किती. हो ना 4 घंटे बसला आईच्या गावात रे बा. झाला मूड ठीक झाला. मूडची तर एक झाली रे पूर्ण. पण आता किती वेळ बसावी इथं. आता मजा येणार झाली. बस चल बस चल ड्रायव्हर गाडी निकाल. निघेल पाहिजे गाडी कुठून निघा टाक मी इथून. वरून टाक. एवढंच किस्मत लगी मादर चोट. सोड 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 हँडल सोड जरा सकाळपासून जरा भोसडा झालाय जिंदगीचा. त्याच्यात अजून घरी जाजेपर्यंत काय होतंय काय माहिती.
या गोष्टीवर आपण निघालोय. बघा चेक करा. ए बुल्ली खाऊ काय बघायलास? आईच्या माहिती आहे मला आता वाटलं मारतेच कडे. अरे बाबा भूक लागलं ना. मी मला ऐकू केलं काय क्या. अरे घातला मार खाऊ पाहून. अरे बाप सकाळपासून आपला भाऊ आता असलेला आहे. किती वेळ शांत बसायचं आता? आपण डॉन आहेत. डॉन लोक आहेत आपण. डॉन लोक शांत बसायला आपण काय चिट्टे थोडी आहेत. हो चला या गोष्टीवर निघू आपण आता. आपण घरून आपल्याकडं मोनेश भाऊ आले होते घराकडे. घरून आपण आलोय आता इकडं स्टॉपकडे डायरेक्ट. आज जरा लवकर आलोय. मोनेश भाऊ आले होते म्हणून आपली गाडी घेऊन आलो आपण. मोनेश भाऊच्याच गाडीवर आलो. चला म्हणलं मग काय आता. तुम्ही म्हणत असता आणि हे इतक्या लवकर स्टॉपकडे कसं काय आलाय? तर निघायचाच टाइम तर घरून 7 आहे. काही सध्या डॉनवर गरिबी चालू आहे. लोक बघा कसे बघायचे त्यांचे ऐका वाचला यांचे. मग बघू आपण काय काय नाही. काय घालो वॅगनर. जी वॅगनर मधलं बघत होतो आपल्याकडे. लाज वाटली ना मला माझ्याकडे काय बघितलं. आलोय आपण. बघू आता काय. आज लवकर आलो. मोनेश भाऊ आले होते. अरे तितकंच भाई डॉनवर सध्या गरिबी चालू आहे. मला तितकंच पेट्रोलचा खर्च वाचतोय. चला मोनेश भाऊ सोबत म्हणून आलो. टाइमपास करतो आम्ही आणि निघतो आमच्या टायमात. तोपर्यंत तुम्ही पण बघत राहा आपले ब्लॉग्स कसे वाटतात काय नाही कमेंट करत जा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंतसाठी बाय.